Good morning, friends. Welcome to BG's Learning Zone. So, today we will discuss about the photosynthesis. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? तर फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाशसंश्लेषण अशी प्रक्रिया जी आपण पाहणार आहोत. फोटोसिंथेसिस इज द बायोलॉजिकल प्रोसेस बाय विच प्लांट्स, algae अँड सम बॅक्टेरिया कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू द केमिकल एनर्जी. फोटोसिंथेसिस कशी म्हणजे एक जैविक प्रक्रिया आहे. त्यामध्ये प्लांट्स, वनस्पती, शेवाळ आणि काही अदर जे बॅक्टेरिया आहेत ते काय करतात, तर लाईट एनर्जी म्हणजे सनलाईट जे वनस्पती ॲब्झॉर्ब करतात, तर त्याचं केमिकल म्हणजे रासायनिक एनर्जीमध्ये कसं रूपांतर करतात हे आपण पाहणार आहोत. लाईफ ऑन अर्थ प्रोव्हाइडिंग द प्रायमरी सोर्स ऑफ द फूड अँड रिलीजिंग ऑक्सिजन ॲज द व्हायटल बाय प्रोडक्ट. ते काय करतात, तर प्रोव्हाइड म्हणजे प्रायमरी सोर्स ऑफ द एनर्जी जे वनस्पतीला गरजेचे आहे ते ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये स्टोअर करतात आणि ऑक्सिजन जे एक आवश्यक बाय प्रोडक्ट आहे जे अदर लिव्हिंग थिंगसाठी, तर ते रिलीज करण्याचं काम काय करतात, फोटोसिंथेसिसमध्ये घडतं. तर नेक्स्ट पॉईंट, द केमिकल इक्वेशन. ॲज इट्स कोअर फोटोसिंथेसिस इज अ केमिकल रिॲक्शन दॅट युजेस द सोलार एनर्जी टू रिअरेंज द ॲटम्स ऑफ द कार्बन डायऑक्साईड अँड द वॉटर. म्हणजे फोटोसिंथेसिसमध्ये काय घडतं, तर केमिकल रासायनिक क्रिया घडते विथ द हेल्प ऑफ द सनलाईट. म्हणजे सनलाईटचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड अँड द वॉटरचे जे मॉलिक्युल आहेत, तर ते त्यांचं रिअरेंज होऊन त्याचं रूपांतरण आपल्याला ग्लुकोज, जे म्हणजे आपण पाहिलं होतं की ते प्रायमरी सोर्स ऑफ द एनर्जी जे वनस्पतीसाठी गरजेचं आहे ते बाहेर पडतं. आणि ऑक्सिजन एक व्हायटल बाय प्रोडक्ट आहे जो अदर लिव्हिंग थिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे. द फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस द प्रायमरी इन द लिव्ज ऑफ द प्लांट्स, स्पेसिफिकली विदिन स्पेशलाइज्ड सेल इट्स कॉल्ड द क्लोरोप्लास्ट. तर फोटोसिंथेसिस प्रक्रिया कुठे घडते, तर फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया पानामध्ये, वनस्पतीच्या पानामध्ये घडून येते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, तर त्या ऑर्गॅनिजलाच क्लोरोप्लास्ट असे म्हणतात. तर क्लोरोप्लास्टमध्येच आपण एक नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, तर क्लोरोफिल. इनसाइड क्लोरोप्लास्ट म्हणजे कुठं असतो, क्लोरोप्लास्टमध्येच असतो क्लोरोफिल. ग्रीन पिगमेंट कॉल्ड क्लोरोफिल ॲब्झॉर्ब द लाईट एनर्जी. क्लोरोफिल ॲब्झॉर्ब काय करतं, तर लाईट एनर्जी म्हणजे जी सनलाईटपासून जी ॲब्झॉर्ब केलेली लाईट एनर्जी आहे ती मोस्टली ब्ल्यू अँड रेड वेवलेंथमध्ये ते काय करतं, ॲब्झॉर्ब करतं अँड रिफ्लेक्ट्स द ग्रीन लाईट. आणि हिरव्या रंगाच्या लाईटमध्ये ते त्याला परावर्तित करतं, विच इज द व्हाय प्लांट्स ते ॲपियर ग्रीन. मग त्या कारणामुळेच आपण ज्या आपल्या सभोवताली ज्या वनस्पती पाहतो तर त्या आपल्याला हिरव्या रंगाच्या दिसतात. तर आपण नंतर पाहत आहोत स्टोमॅटा. द टायनी पोर्स ऑन द लीप सरफेस कॉल्ड द स्टोमॅटा. म्हणजे जे आपण पानाच्या पृष्ठभागावर जे छिद्र पाहतो त्याला स्टोमॅटा असं म्हणतात. तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, ॲलो द कार्बन डायऑक्साईड टू एंटर अँड ऑक्सिजन टू द एक्झिट. त्या छिद्रामुळेच जो बाहेरून येणारा कार्बन डायऑक्साईड आहे तो शोषून घेण्यासाठी त्यांना मदत होते आणि आतमध्ये रिॲक्शन होऊन तयार होणारा ऑक्सिजन आहे तो काय होतो, तर एक्झिट होण्यासाठी म्हणजेच बाहेर पडण्यासाठी त्याला मदत होते. तर ही आपण एक क्लोरोप्लास्टची एक डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे. याच्यामध्ये आपण पाहतो आहे ग्रॅनम आहात, त्यामध्ये नंतर हा इनर मेम्ब्रेन, हे आउटर मेम्ब्रेन, हा स्ट्रोमा, हे जे फ्री स्पेस आहे तो आहे स्ट्रोमा, हे थायलॉइड मेम्ब्रेन आणि हे थायलॉइड स्पेस, जो इनर स्पेस आहे तो थायलॉइड स्पेस आहे. Then we will talking about the two stages of the photosynthesis. The first stage of the photosynthesis is the light dependent reactions. The light dependent reactions is found in the thylakoid membranes, and what things happens in the light dependent reaction is the sunlight splits water molecules. म्हणजे सनलाईट आपण जी ॲब्झॉर्ब होते सनलाईट, तर ते त्यामध्ये जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत तर ते सेपरेट करण्याचं काम काय होतं, तर इथे घडतं. अँड द रिलीजिंग ऑक्सिजन ॲज द बाय प्रोडक्ट अँड क्रिएटिंग चार्ज एनर्जी मॉलिक्युल्स. मग त्यामध्ये ऑक्सिजन काय केला जातो, तर बाहेर टाकला जातो आणि जे एनर्जी मॉलिक्युल आहेत ATP अँड NADPH2 तर ते तिथे फॉर्म होतात. देन सेकंड स्टेज इज द केल्विन सायकल, मीन्स द लाईट इंडिपेंडेंट रिॲक्शन्स. ती आपल्या त्याची लोकेशन आहे स्ट्रोमा, फ्लुइड इनसाइड द क्लोरोप्लास्ट. अँड त्याच्यामध्ये असं घडतं, द प्लांट्स युजेस द ATP अँड NADPH2 फॉर्म स्टेज 1 टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड फ्रॉम एअर इन टू द ग्लुकोज. म्हणजे जे प्लांट्स काय करतात, तर ATP आणि NADPHचा वापर करतात फ्रॉम स्टेज 1 अँड कन्वर्ट कार्बन डायऑक्साईडचं
रूपांतर ते कशामध्ये करतात तर ग्लुकोजमध्ये, जे त्याचा काय आहे तर प्रायमरी सोर्स आहे. आणि त्याचप्रकारे ऑक्सिजन प्रोडक्शन, इट प्रोड्युसेस द ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर द रिस्पायरेशन ऑफ द ह्युमन अँड मोस्ट अदर लाईफ फॉर्म्स. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की ते काय केलं जातं त्यामध्ये तर ऑक्सिजन प्रोडक्शन केलं जातं, जे कशासाठी गरजेचं आहे तर रिस्पायरेशनसाठी. मोस्ट ऑफ द ह्युमन बिईंग्स अँड द अदर लिव्हिंग थिंग्स आर लाईव्ह ड्यू टू ऑक्सिजन. सो ऑक्सिजन अशा प्रकारे तयार होतो. अँड देन एनर्जी बेस, इट फॉर्म्स द बेस ऑफ द फूड वेब. हर्बिवोरस एट स्टँड्स फॉर एनर्जी अँड कार्निवोरस एट हर्बिवोरस. म्हणजे एनर्जी बेस मध्ये काय होतं तर ते अन्नसाखळीवर अवलंबून असते. तर मोस्ट ऑफ द हर्बिवोरस म्हणजे जे शाकाहारी प्राणी येतं तर ते आपल्या आहारामध्ये प्लॅन्ट्सचा वापर करतात. आणि कार्निवोरस म्हणजे जे मांसाहारी प्राणी येतं तर ते शाकाहारी प्राण्यांचा आहार म्हणून उपयोग करतात. देन कार्बन सिक्वेशन, इट ॲब्झॉर्ब द मासिव्ह अमाऊंट्स ऑफ द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड हेल्पिंग टू मिटिगेट द ग्रीन हाऊस इफेक्ट अँड द क्लायमेट चेंज. आता हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणजे जे आपण पाहतो दैनंदिन जीवनामध्ये जे कार्बन डायऑक्साईडचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्सर्जन होतं आहे तर ते पूर्ण पर्यावरणामध्ये किंवा वातावरणामध्ये, तर ते वनस्पती काय करतात तर ते रिड्यूस करण्याचं काम करतात. तसंच हरितगृह परिणाम आणि जे हवामान बदल आहे तर त्यासाठी पण हे खूप काय येतं तर उपयुक्त ठरते. थँक्यू.